नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. 6 जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीमध्ये पहिलं दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. त्याचा जन्मदिवस, त्याचा वर्धापन दिन आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. मॅक्स महाराष्ट्र या प्रासंगिकतेचं, या निमित्ताचं कारण करून महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक पत्रकारांशी पत्रकारितेवरती बोलतोय, पत्रकारितेच्या एकूण प्रवासावरती संवाद साधतोय. आणि त्या निमित्तानं आता आपल्या सोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार, संपादक राही भिडे आपल्या सोबत आहेत. राही भिडेजी, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. राही भिडे महाराष्ट्रातल्या त्या पहिल्या पत्रकारांमधल्या आहेत ज्यांनी धाडसानं पत्रकार म्हणून आपलं करिअर सुरू केलं आणि त्यात फक्त पत्रकार बनून थांबल्या नाहीत, तर पत्रकारितेचा एक इतिहास त्यांनी त्यांच्या काळामध्ये अगदी सामान्य पत्रकार ते संपादक पदापर्यंत त्यांनी वाटचाल करून त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे स्वतःच असा ठसा या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये उमटवला आणि त्यामुळे आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत. राहीजी, तुम्ही इतकी वर्ष पत्रकारिता केल्यात, अगदी छोट्या सामान्य पत्रकारांपासून तर संपादक पदापर्यंत पोहोचला. आता तुम्ही मागे वळून पत्रकारितेकडे जेव्हा पाहता तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटतं? मी जेव्हा पत्रकारितेला सुरुवात केली त्यावेळेला मला पत्रकारिता म्हणजे विशेषतः रिपोर्टिंग जेव्हा करायचं होतं तर मला अतिशय समाधान मिळायचं प्रत्येक दिवशी. कारण पत्रकारितेमध्ये आपल्याला काहीतरी लोकांना देता येतं आणि ज्या वाईट गोष्टी घडलेल्या आहेत त्या आपल्याला चव्हाट्यावर आणता येतात. लोकांना, गोरगरिबांना, नेत्यांना, इतरांना सगळ्यांना न्याय मिळवून देण्याच्यासाठी आपल्याला खूप काही काम करता येऊ शकतं. असं ह्या विचाराने मी पत्रकारितेमध्ये आले आणि त्याच विचाराने मी पत्रकारिता सुरू केली आणि मी जे आधी सांगितलं की मला वेळोवेळी खूप माझ्या कामाचं समाधान मिळत गेलं. आता कालांतराने आता जवळजवळ मला 35 वर्ष होऊन गेली पत्रकारितेमध्ये. इतकी वर्ष मी पत्रकारिता करते. पण जेव्हा आजची परिस्थिती जर मी पाहिली तर अतिशय म्हणजे निराशाजनक असं पत्रकारितेचं चित्र मला आता दिसतं आहे. कारण काय की ज्या पद्धतीने पत्रकारिता करायची होती, माझी जी कल्पना होती ती काही दिसली नाही. कारण यापूर्वीची जी पत्रकारिता जी मी पाहत होते किंवा वाचत होते, त्याचा अभ्यास करत होते, तेव्हा ती पत्रकारिता मला एक वसा घेतलेली पत्रकारिता वाटत होती. नंतर हळूहळू पत्रकारितेमध्ये स्थित्यंतर घडत गेलं. वसा असलेली पत्रकारिता मग व्यवसाय झाली आणि आज जर आपण बघितलं तर ही पत्रकारिता व्यवसाय नव्हे तर धंदेवाईक झाली आहे असं खेदाने म्हणावं लागतंय. कारण अशाच पद्धतीने आता पत्रकारिता सुरू झालेली आहे. राहीजी, तुम्ही ज्यावेळेस समजा पत्रकारिता सुरू केली त्यावेळेस हा साधारणतः पुरुषांचा बालेकिल्ला मांडला जायचा आणि खूप अगदी म्हणजे महिला जरी आल्या तरी सांस्कृतिक बीट त्यांना द्या किंवा महिलांच्या संदर्भातले काही मंडळ असतील त्यांची रिपोर्टिंग, त्यांच्या मुलाखती घ्या, अशा पद्धतीने किंवा काहीतरी ट्रान्सलेशन, भाषांतरचं काम यांना द्या. त्यांना फील्डवरती पाठवू नका. फील्डवरती पाठवलं तर ह्या कितपत चांगल्या पत्रकारिता करतील किंवा सिद्ध होतील, धाडस करतील. तर त्या काळात तुम्ही तुमचा काय अनुभव आहे त्या काळातला? तुमच्या सोबत अनेक काही मैत्रिणी तुमच्या होत्या ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या बरोबरच धाडसानं पत्रकारिता केल्या. काय तुमचा अनुभव होता त्या काळातला? खरं म्हणजे काय व्हायचं की तेवढी प्रगल्भता, वैचारिक प्रगल्भता नव्हती आणि समाजाबद्दल सुद्धा तितकं वैचारिक प्रगल्भता जरी असली तरी त्यासाठी काय करायला पाहिजे आणि त्याच्यात आपला कसा सहभाग असला पाहिजे असं काहीही नव्हतं. म्हणजे जेव्हा त्याच्या पत्रकारितेत काही महिला नव्हत्या असं नाहीये, आल्या होत्या. पण जसं आधी तुम्ही सांगितलं तसं त्या अशी महिला मंडळांच्या बातम्या किंवा कुठे काही असं सांस्कृतिक कार्यक्रम असतील
अशा बातम्यांच्यासाठी त्या जात असत, त्यांना पाठवलं जात असे. म्हणजे त्यांना जी महत्वाची बिट्स पत्रकारितेमधली, जे राजकारण आहे, क्राईम आहे, कोर्ट आहे, अशा पद्धतीचं जे काही चॅलेंजिंग ज्याला आपण म्हणतो, इथे चॅलेंजिंग नव्हतं. म्हणजे घेतच नव्हत्या महिला आणि त्यांना दिलंही जात नव्हतं. काही महिलांची इच्छा जरी असली तरी तेव्हा खरं म्हणजे हा पुरुषप्रधान जे काही आपलं डेव्हलप झालेलं आहे समाजामध्ये, पहिल्यापासूनच पुरुषप्रधान मानसिकता आहे. तर त्याचा फटका ह्या क्षेत्रातल्या महिलांना नक्कीच बसलेला आहे. कारण देतच नव्हते महिलांना ही मोठी-मोठी जी काही चॅलेंजिंग हे होती, अ, अ, जे क्राईम, कोर्ट आणि राजकारण. राजकारणात तर अजिबातच नाही. मी तर राजकारणाच्या बाबतीमध्ये राजकीय पत्रकारिता इतकी वर्ष केली आणि मला त्या पत्रकारिता करीत असताना त्याचा मला खूपच चांगला अनुभव आला. कारण हा. आपल्या महिलांना का पाठवत नव्हते? तर राजकारण म्हणजे हे चांगलं नाहीये. राजकारण म्हणजे सेफ नाहीये मुलींच्या दृष्टीने. हो, असा हो, एक प्रकारचा समज हो, त्यावेळेला हो. होता आणि त्यामुळे मुली सुद्धा बिचकत असत राजकीय पत्रकारिता करायला. पण माझा अनुभव असा आहे, की आपला महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो, इथे खरं म्हणजे राजकारणी लोकांनी खूप आम्ही जे काही बोटावर मोजण्या इतक्या महिला पत्रकार मुंबईमध्ये म्हणजे मुंबईच्या बाहेर तर महिला पत्रकार नव्हत्याच अजिबात. म्हणजे डेस्कला सुद्धा काम करायला महिला पत्रकार नसायच्या. म्हणजे हा. कुठे तुरळक असेल तर मला माहीत नाही, परंतु नसायच्या. पण आपल्या इथल्या राजकारण्यांचा मला अतिशय चांगला अनुभव आहे, की त्या अतिशय ते आपल्याला महिला पत्रकारांना अतिशय आदराने वागवत असत आणि वेळी-अवेळी चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत करीत असत. बातम्यांच्या बाबतीत, जर मुलाखतींच्या बाबतीत आम्ही जर त्यांच्याकडे गेलो, तर ते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीची वागणूक द्यायचे, खूप सन्मान द्यायचे. तर त्यामुळे मी नेहमी असं म्हणायचे, की राजकारण चांगलं नाहीये, राजकारण हा. काळेट आहे म्हणजे असं जे काही म्हणतात, तर त्याला दुरुस्त करायचं असेल, म्हणजे समाजात सर्वसाधारणतः राजकारण्यांच्या बद्दल चांगलं मत नाही. तर हा. त्यामुळे मग हां आणि म्हणून मग राजकारण जर दुरुस्त करायचं असेल, तर जास्तीत जास्त महिलांनी राजकीय पत्रकारितेत आलं पाहिजे. असं मी नेहमी पत्रकारितेत येणाऱ्या मुलींना सांगत असते. राहीजी, अनेक त्या काळातल्या पत्रकारितेचा आढावा घेतला तर अनेक महिला पत्रकारांचे जे वेगवेगळ्या समूहामध्ये आहेत, तिथे त्यांना स्टॉकिंग केलं जायचं मोठ्या प्रमाणात. जे पुरुष पत्रकार आहेत, संपादक आहेत किंवा हे आहेत, ते त्यांच्या मागे सतत राहायचे किंवा त्यांना जसं म्हणायचं की बाबा पटवण्याच्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं ते संपादकांचे आणि अनेक महिला पत्रकारांनी त्या संदर्भात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपले अनुभव सुद्धा लिहिलेले आहेत. तुम्ही एकतर राजकारणामध्ये वावरत होता, राजकीय पत्रकारिता म्हणून पहिल्या आघाडीची पत्रकारिता करत होता आणि एका समूहामध्ये सुद्धा काम करत होता. तुम्हाला महिला म्हणून असा काही अनुभव आहे का? सिनियर जर्नलिस्ट, संपादक किंवा आजूबाजूच्या राजकीय लोकांकडनं किंवा तुमच्या आजूबाजूला त्या काळात काम करणाऱ्या अनेक महिला पत्रकार, नवभारत टाइम्स मध्ये कुसुम होत्या किंवा इतर सगळ्या कुमुद हा कुमुद चावरे. कुमुद कुमुद तावडे वगैरे कुमुद. अनेक होत्या. हा, अनेक अशा होत्या. काय अनुभव आहे? क्लेरा होती त्या काळामध्ये. अनेक मुली त्या काळात काम करत होत्या. तुमचा काय अनुभव आहे? की स्टॉकिंग तुम्हाला पण होत होतं का? माझा अनुभव अतिशय चांगला आहे आणि ही ज्यांची नावं आपण आता घेतली त्या माझ्या मैत्रिणींचा पण अनुभव चांगलाच आहे. म्हणजे हा. कधीही आमच्याशी राजकारणी लोक जे लोकप्रतिनिधी होते, नेते होते मोठे-मोठे, ते कधीही म्हणजे आम्हाला जास्त संधी उलट पुरुषांपेक्षा जास्त संधी आम्हाला मिळायची. म्हणजे हा. आता मला आठवतंय, की एका नागपूर सेशनच्या वेळेला आम्ही काही 2-3 महिला पत्रकार शरद पवारांची मुलाखत घ्यायला गेलो होतो. नागपूर सेशनला असताना असं संध्याकाळच्या वेळेला गेलो होतो
त्यांच्याकडे खूप गर्दी होती, त्यांच्या खूप अपॉइंटमेंट होत्या. त्या सगळ्या झाल्यानंतर आम्ही उशिरा आलात तरी चालेल असं आम्हाला सांगितलं, तर आम्ही जाऊन तिकडे बसलो होतो. काही पुरुष पत्रकार सुद्धा होतेच. पण त्यांनी काय केलं नाही, आता आधी आम्हाला प्रेफरन्स दिला आणि हा. आम्हाला प्रत्येकीला एक बोलावून त्यांनी आम्हाला मुलाखत दिली. आणि हम्म. अशा पद्धतीने आम्हाला नेहमीच म्हणजे ते एक प्रकारे गार्डियन सारखं आम्हाला म्हणजे पालक असल्याप्रमाणे आमच्याशी हा. वागायचे. कधी खूप उशीर झाला तर घरी सुद्धा मोठ्या मोठ्या नेत्यांनी मला पोहोचवलेला आहे याचा मला अनुभव आहे. आणि त्यामुळे मी पत्रकारितेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकते. म्हणजे असं काही किंतु परंतु मनामध्ये न ठेवता मी काम केलं. तर बघा, तुम्ही ज्या वृत्तपत्र समूहामध्ये काम करत होते तिथला काय तुमच्या सिनियर्सचा काय अनुभव होता? अतिशय चांगला अनुभव. खरं म्हणजे त्यांना तर असं वाटायचं कारण बाकीच्या ग्रामीण भागामध्ये मी लोकमतमध्ये काम करत होते. लोकमतमध्ये असताना सुद्धा म्हणजे आमच्या मुंबई बाहेरची जी सगळी शाखा होत्या म्हणजे आमच्या विभाग होते. तिकडे मुली अतिशय म्हणजे जवळ-जवळ नव्हत्याच. त्यामुळे मला मी जेव्हा सुरुवात केली अगदी 35 वर्षापूर्वी, तेव्हा असं होतं की खूप कौतुक वाटायचं. म्हणजे माझे तिकडचे जे सीनियर होते मला, हा. की जे ते तिकडे संपादक होते, त्या आवृत्त्यांना संपादक होते, न्यूज एडिटर होते, फीचर एडिटर होते. हे सगळ्यांना ना खूप अप्रूप वाटायचं आणि मला असं वाटतं, की ते पक्षपातीपणा करत होते आणि मलाच जास्त महत्त्व देत होते. माझ्या हो. बायलँड स्टोरीज वगैरे द्यायचे. त्यांना फार कौतुक वाटायचं, की हा. आपल्या इथे महिला पत्रकार आहे म्हणून. आणि त्याचा मला अनुभव यायचा, सुखद अनुभव यायचा अर्थात. बरोबर आहे. बातमीदारीमध्ये महिला पत्रकार आणि पुरुष पत्रकार ह्या दोघांमध्ये असं बोललं जातं की राजकीय बातम्यांमध्ये राजकीय नेते जे आहेत ते महिला पत्रकारांच्या जवळ लवकर गुपित फोडत असायचे. यातलं खरं काय आणि खोटं काय? नाही, नाही मला असं सत्तेची काही वाटत नाही. सत्तेची सत्तेची जे काही गुपितं आहेत, पुढची समीकरणं आहेत, त्याची बातमी पहिल्यांदा महिला पत्रकारांना मिळाली असा एक मुंबईतल्या पत्रकारितेतला काळ होता. असंच काही नाही. पण समजा मला काही बातमी हवी असेल, मला काही इन्फॉर्मेशन हवी असेल आणि मी जर का फोन केला त्यांना, तर तो मात्र ताबडतोब अटेंड करायचे. आणि का तर आम्हाला पहिल्यापासून आमच्याबद्दल त्यांच्या मनात आदर होता. आणि त्यामुळे मग आम्ही काम करतोय म्हटल्यानंतर आणि आम्ही निष्ठेने काम करतोय हे हा. ते पाहतच होते. आणि त्यामुळे मग आम्हाला कदाचित कधी फेवर केलं पण असेल. म्हणजे असं नाही म्हणू शकत नाही. तसं बघायला गेलं तर आपण जर व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केला, तर ते जी मोठी वर्तमानपत्र आहेत, ज्यांचे सर्क्युलेशन जास्त आहे, अशा वृत्तपत्रांना त्यांच्या वार्ताहरांना एंटरटेन करण्याचा तो एक बरोबर. बरोबर. प्रघात आहे. राहीजी, तुम्ही ज्यावेळेस पत्रकारिता सुरू केली त्यावेळेस पत्रकारितेचं मिशन कडून त्याच्यानंतर प्रोफेशन कडे स्विच ओव्हर होत होतं. तरी पण एक काळ असा होता की जी काही वृत्तपत्र होती ती संपादकांच्या नावानं ओळखली जायची. म्हणजे लोकसत्ता म्हटलं की माधव गडकरी, मराठवाडा म्हटलं की भालेकर म्हणून अशा पद्धतीची नावं. महाराष्ट्र टाइम्स म्हटलं की तळवळकर, गोविंद तळवळकर अशी म्हणजे संपादकांना प्रमुखत्व होतं. तर आता तिकडून जाऊन आता पत्रकारिता ही बिझनेस होऊन ब्रँड प्रमुख झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये संपादकाचं जे महत्व आहे ते आता संपुष्टात आलेलं आहे किंवा त्याला आता नामधारी राहिलेलं आहे. कारण की मध्यंतरी एका मोठ्या वृत्तपत्र समूहाच्या म्हणजे प्रमुखानं असं म्हटलं होतं, त्याने 2 वाक्य केली होती की वी आर नॉट इन अ जर्नलिझम, वी आर इन अ बिझनेस ऑफ इन्फो एंटरटेनमेंट बिझनेस. म्हणजे आम्ही माहिती आणि मनोरंजनाच्या धंद्यामध्ये आहोत. आता आम्ही काही पत्रकारितेमध्ये नाही आहोत. तो एक प्रकार. आणि आता मला वी डोंट नीड द एडिटर अल्सो. आता आम्हाला संपादकाची सुद्धा गरज नाही. आय कॅन कीप माय ड्रायव्हर ॲज अ एडिटर फॉर माय पेपर. या असं सुद्धा इथपर्यंत जाऊन त्याने त्या संदर्भातलं वक्तव्य केलं होतं. तर काय हे पत्रकारितेचं अवमूल्यन आहे एकूणच? मी सुरुवातीला बोलत असतानाच आपल्याला सांगितलं होतं,
की पूर्वीची पत्रकारिता ही वसा घेतलेली पत्रकारिता होती, नंतर व्यवसाय झाला आणि नंतर आता ती धंदेवाईक झालेली आहे. ती त्याचमुळे म्हणजे आम्हा संपादकांना हाच अनुभव आलेला आहे, की आपल्याला जे काही समाजाला द्यायचं आहे आणि समाजातल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत, त्या जर का चव्हाट्यावर मांडायच्या असतील आणि त्याला ब्रेक लावायचा असेल, तर ती वसा घेतलेली जी पत्रकारिता होती किंवा एक व्यवसाय म्हणून म्हणजे काय, तर एक जाहिराती हव्या असतात वर्तमानपत्र टिकण्याच्यासाठी. तर ते त्याच्यासाठी ती व्यवसाय घेतलेली तिथपर्यंत चालू शकत होतं. तरी सुद्धा पूर्वी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर वगैरे जेव्हा त्यांची पत्रकारिता जेव्हा सुरू होती, त्यावेळेला जाहिराती सुद्धा कुठल्या घ्यायच्या. म्हणजे हो जाहिराती सुद्धा त्यांची काय टेस्ट आहे, त्याप्रमाणे बर त्या जाहिराती असल्या पाहिजेत ह्याच्यावरती म्हणजे आपला जास्त जोर असला पाहिजे, की आपण दुसरं काहीही एंटरटेन करता कामा नये आणि तो जोश आणि जोर संपादकामध्ये असला पाहिजे, असं त्यावेळेचं वातावरण होतं. आणि नंतर मग त्या जाहिराती चांगल्या पद्धतीच्या जाहिरातीच फक्त वर्तमानपत्रांमध्ये घेत असत. आणि आता नंतरच्या काळामध्ये आता मटकाच्या जाहिराती एक मी हो उदाहरण म्हणून सांगते आपल्याला, की बरोबर आहे. मटकाच्या जाहिराती वगैरे वर्तमानपत्रामध्ये येत असतात. कारण त्याचे पैसे मिळतात भरपूर म्हणजे वर्तमानपत्राला. तो व्यवसाय आहे का? म्हणजे तो व्यवसाय आहे का? आपण तो व्यवसाय म्हणून स्वीकारायचा का? तर नाही. म्हणजे अशा काही जाहिराती जेव्हा वर्तमानपत्राकडे येतात. आता मी पुण्याला संपादक असताना अ, मला असं सांगण्यात आलं, की तुम्ही महिला संपादक आहात. मग तुम्ही ह्या अशा पद्धतीच्या जाहिराती कशा काय घेता? मग घेता मी बरोबर. आमच्या मालकांना सांगितलं, की हे बरं दिसत नाही. मी महिला पत्रकार असताना अशा इतर काही म्हणजे समाजाच्या दृष्टीने ज्या निरोगी नाहीयेत, हेल्दी नाहीयेत, अशा जाहिराती घेणं बरोबर नाही. पण तर त्यांनी ते ऐकलं आणि त्यांनी नक्कीच काही दिवस तरी म्हणजे मी असेपर्यंत तरी त्या जाहिराती छापल्या बरोबर नव्हत्या. बरोबर आहे. एवढं मात्र त्यांनी केलं होतं. पण अशा हो पद्धतीच्या जाहिराती आणि व्यवसाय म्हणून ह्या जाहिराती एक्सेप्ट बरोबर करतात. ते बरोबर. अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे त्याचं मी अजिबात समर्थन करणार नाही. पूर्वी तर म्हणजे कारण भविष्य सुद्धा काही वृत्तपत्र छापायचे नाही. चित्रपटांचे असणाऱ्या नटानटींचे असणारे हे वार्तांकन छापायचे नाही. त्यासाठी वाटलंच तर ते वेगळी पुरवणी काढायचे, वेगळं मासिक काढायचे. पण मूळ वृत्तपत्रामध्ये ज्योतिष आणि हे अशा प्रकारची काही असायची नाही. पण आता ज्यावेळेस तुम्ही पाहतात, की म्हणजे हे दृकश्राव्य माध्यम असेल किंवा वृत्तपत्र माध्यम असेल, इथे तर लॉटरी पासून तर जंगली रमीपर्यंतच्या जाहिराती आपल्याला सर्रास बघायला मिळत आहेत. आणि मग ह्या सगळ्या जाहिराती बघून तुम्ही मागे ज्यावेळेस वळून पाहता, त्यावेळेस नेमकं काय वाटतं तुम्हाला? आता ह्या जे सांगितलं तुम्ही त्या सगळ्या पद्धतीच्या जाहिराती तर येतातच आहेत. पण संपादकीय पानाचं महत्व सुद्धा कितीतरी कमी झालेलं आहे. बातमी हां, जी तुमचा हक्क आहे बातमी, असं मी समजते. वर्तमानपत्र हां. देऊन, पैसे देऊन तुम्ही वर्तमानपत्र घेतलेलं असतं, तुमचा हक्क आहे. तर अ, माझं म्हणणं असं आहे, की अ, जी अशा पद्धतीची जी काही पत्रकारिता आहे, उदाहरणार्थ पहिलं पान संपूर्ण जाहिरातीसाठी. हो, आपण सगळे बातमीसाठी आपण पैसे खर्च करतो आणि हो. वर्तमानपत्र घेतो. पण आता जाहिरात आधी पहिल्या पानावर असते. मोठी-मोठी वृत्तपत्र म्हणजे बरोबर आहे. कुणाला तर तशी काही म्हणजे आर्थिक चणचण सुद्धा नसते. अशी हो. मोठी झालेली वर्तमानपत्र असतात. ती सुद्धा पहिल्या पानावर बातमी देत नाहीत. पहिल्या पानावर जाहिरात देतात. आणि हल्ली तर आता तर आपण बघतो की 2-2, 3-3 पहिली पानं जाहिरातीलाच असतात. जाहिरातच असतात. बरोबर आहे. हां. तर अशा पद्धतीचं देतात हे म्हणजे हे आपण त्याचं समर्थन पूर्वी तर काही संकेत होते पत्रकारितेचे, की आपलं जे मास्टरेट असेल, त्या मास्टरेटच्या वरती किंवा मास्टरेटला धरून पहिल्या पानावरती कुठेही
जाहिरात असता कामाने अशा पद्धतीचं त्या काळात अनेक वृत्तपत्रांचं होतं. नंतर तर ते जाहिरातीसाठीच त्याचं लोगो पण वापरला गेला आणि सगळ्याच पद्धतीने वापरलेला. तुम्हाला आता एक विचारायचंय की आता जी भांडवलदारी पत्रकारिता चालू आहे किंवा भांडवली वृत्तवाहिन्या चालू आहे भांडवलदारांच्या आणि भांडवलदारांचे वृत्तपत्र चालू आहे. हे लोकपत्रकारितेपासून दूर गेलेले आहेत का? मग ते दूर गेलेले असेल तर त्याला पर्याय काय? एक तर सगळ्यात पहिली गोष्ट मी स्पष्टपणे सांगू इच्छिते, की त्यापासून दूरच गेलेली आताची पत्रकारिता आहे. आता बघा, बातम्या देताना सुद्धा ही एक फार फार मजेशीर गोष्ट वर्तमानपत्रात घडतीये, की बातम्या देताना म्हणजे आता आपण कुठल्या बातम्यांना प्रिफरन्स देतो? जेव्हा जाहिरात नसते तेव्हा बातमी कुठली असते? तर हो. आता हां, आता आता बघा, की एखादी हिरोईन आहे. तर ऐश्वर्या रॉयला मुलगी झाली. पहिल्या हो, हो. पानावरती बातमी. पहिल्या हां. पानावर बातमी, फोटो सगळं पहिल्या पानावरती. आणि एखाद्या स्त्रीवर काही अन्याय, अत्याचार झाला, तर त्याची बातमी आतमध्ये, सिंगल हो. कॉलममध्ये. हां. म्हणजे अगदी बातमीचा आपण एक हे घ्यायचं म्हणून, दखल हां. घ्यायची म्हणून, हां. अशा पद्धतीची पत्रकारिता, हे जे काही चाललेलं आहे, हे हां. ऑफकोर्स म्हणजे समाजाच्या दृष्टीने ह्याचा काही उपयोगच नाहीये ना. हं. अश- बरोबर आहे. मग पूर्वी पत्रकारितेच्या माध्यमातून काही पत्रकार किंवा काही वृत्तपत्र जाणीवपूर्वक समाजाला दिशा देण्याचं, काही विचार देण्याचं, भविष्यातलं चित्र रेखाटण्याच्या साठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असत. म्हणजे फ्री प्रेस जर्नलचे जे एस सदानंद नावाचे जे संपादक होते पूर्वी त्यांच्याबद्दल तर असं सांगितलं जातं, की ते अग्रलेख लिहून झाला आणि दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात छापून आला, की ते सकाळी उठून आपल्या खिडकीतून बघायचे, की जग किती बदललेलं आहे. मी अग्रलेख लिहिलेला आहे आणि त्याचा काही परिवर्तन झालेलं आहे की काय? म्हणजे इतक्या म्हणजे संवेदनशील लोक त्या काळामध्ये पत्रकारितेत होते. आत्ता तुम्ही काय चित्र पाहताय त्या संदर्भातलं? आता चित्र अतिशय वाईट आहे. कारण आता जे अग्रलेख आपण म्हणतो, मग अग्रलेखांचा बादशाह वगैरे त्यावेळेला म्हणायचे, हो, आपण हो. बघितलेलंच आहे. तर असे अग्रलेख असायचे, की आचार्य यात्रेंचे मराठामधले अग्रलेख म्हणजे म्हणजे त्यांचं एक प्रकारचं व्यसनच होतं लोकांना, की आचार्य हो, बरोबर. वर्तमानपत्राची वाट बघायचे, की हे हं, कधी मराठा कधी आपल्याकडे येतोय म्हणून. आणि पुढच्या हं. काळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची पत्रकारिता होती. चांगल्या पद्धतीचे अग्रलेख असायचे. समाजाला हं. दिशा देणारे, दृष्टी देणारे असे चांगले अग्रलेख असायचे. आता काय सांगतात, 400-450 शब्दाच्या वरती अग्रलेख नसायला पाहिजे. म्हणजे हां. एवढासा अग्रलेख हवा असतो. म्हणजे ते हं. एक आपला द्यायचा म्हणून द्यायचा. तर मी तर अशी वाट बघेन, की ज्या दिवशी अग्रलेखच येणार नाही. बरोबर कारण आहे. अशी सुद्धा परिस्थिती निर्माण होऊ शकते, की काय? अशी शंका यायला नक्कीच जागा आहे. बरोबर आहे. दुसरा एक यातला प्रश्न आता जी बदललेली पत्रकारिता आहे, तर ती मार्केट ओरिएंटेड पत्रकारिता झालेली आपल्याला पहिले एकतर दिसतं, की मार्केट में क्या चलता है, क्या बिकता है, लोग क्या देखना पसंद करते, अशा पद्धतीची एक पत्रकारिता आलेली आहे. आणि दुसरं एक, की पत्रकारिता ही लोकचेहरा जरी किंवा पत्रकारितेचा मुखवटा जरी लावलेला असला, तरी तो कुणाच्या तरी फायद्याचं हातातलं बाहुलं म्हणून पत्रकारिता बनलेली आहे का? की त्याच्यासाठी आपली सेवा, कारण की जो जाहिरात देईल सरकार हा या क्षेत्रातला सगळ्यात मोठा जाहिरातदार आहे आणि मोठे भांडवलदार हे सगळ्यात मोठे जाहिरातदार आहे. तर त्यांच्या हातातलं पिल्लू, त्यांच्या हातातलं हत्यार म्हणून पत्रकारिता आता बनलेली आहे का? आणि त्याचा कल्याणाशी, लोकांच्या प्रश्नांशी, लोकांच्या भवितव्याशी, भल्याशी असा काही संपर्क उरलेला नाही. अजिबात नाही. अजिबात नाही. हे जे काही आता तुम्ही सांगितलं, अजिबात नाही. म्हणजे ह्याच पद्धतीने त्यांचं चालू असतं आणि आपल्याला नाईलाजाने जर समजा ह्या पत्रकारितेतच राहायचं असेल, टिकून राहायचं असेल, तर आपल्याला नाईलाजाने मालकाला जे हवं आहे ते करणं भागच आहे. म्हणजे त्याशिवाय आता, कारण का तर आता दुसरी गोष्ट, महागाई इतकी वाढलेली आहे आणि इतक्या किमती वाढलेल्या आहेत. न्यूज प्रिंटच्या किमती वाढलेल्या आहेत. ही सगळी कारणं सांगून पत्रकारिता
एकदम चांगल्या पायावरनं खाली घसरलेली आहे, असं एकंदरीत चित्र मला तरी दिसतंय. कारण आता म्हणजे कुणाला उद्बोधन नकोच आहे पत्रकारितेच्या द्वारे. म्हणजे अशाच काहीतरी इंटरेस्टिंग बातम्या काही येतात का, ऐश्वर्या रायला मुलगी झाली वगैरे टाईप अशा येतात का? तेच अगदी चवीने वाचलं जातं. बाकी काही वाचलं जातंय असं वाटत नाही आणि म्हणून वर्तमानपत्र सुद्धा तशीच झालेली आहेत. थोडक्यात बातमी द्या, थोडक्यात लेख द्या, अशा पद्धतीचं एकदम म्हणजे काय म्हणतात ना, सकाळचा चहा पिताच संपून गेलेलं असतं हो, वर्तमानपत्र. बरोबर आहे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीची पत्रकारिता हां. आता झालेली आहे. नाही त्या मग तुम्ही 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 ज्या काळात काम करत होते पत्रकारितेमध्ये आणि आत्ता तुम्ही ह्या सगळ्या पत्रकारितेकडे पाहत असताना तुम्हाला काय जाणवतं, की येणाऱ्या भविष्यातली पत्रकारिता, लोकांची पत्रकारिता व्हायची असेल, तर नेमकं काय केलं गेलं पाहिजे? कारण की भांडवलदार आणि उद्योगपतींच्या जीवावर चालणारी पत्रकारिता ही काही लोकांची पत्रकारिता असू शकत नाही. हे आता आपण समोर आपले चित्र पाहतोय. मग लोकांच्या पत्रकारितेसाठी काय करायला पाहिजे? एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता हे स्पर्धेचं युग आहे. म्हणजे स्पर्धा चालते प्रत्येक गोष्टीमध्ये. वर्तमानपत्रात स्पर्धा आहे. कमालीची स्पर्धा आहे. आणि मग आपला खप वाढवण्याकडे एक कल आहे. तर त्या त्या पद्धतीने ही पत्रकारिता सुरू आहे. आणि ह्याच्यामध्ये भांडवलदारांचीच पत्रकारिता ते ज्यांच्यासाठी पत्रकारिता करतात, तर त्यांच्यासाठीची पत्रकारिता चालू आहे. पण त्याच्यातून समाजाला काही मिळत नाही. बरोबर. लोकांचे काय प्रश्न आहेत, लोकांना काय हवंय, वर्तमानपत्राचा किती दरारा असू शकतो लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता, ते होतंय का? हे नाही. आता हे राजकारणीच जर का दोघे जण वेगवेगळ्या पक्षातले दूरदर्शनवरच जर का भांडत असतील, तर त्याबद्दल इतकी अप्रियता आणि इतकी लोकांच्या मनामध्ये नाराजी, इतकी उद्विग्नता आहे, की हे काय आपल्याला सरकार देणार आणि हे काय आपल्यासाठी करणार. हे रोज सकाळी आपण जर का दूरदर्शन टीव्ही लावला, की ह्यांची भांडणच ऐकायची असतात. अशा प्रकारची प्रतिक्रिया आता सगळीकडे उमटू लागलेली आहे, असं आपल्याला सगळ्यांना आपण अनुभवतो आहे. तर हं. आता आपण हे सगळी जी माध्यमं आहेत, प्रसार माध्यमं, ती कोणत्या दिशेने चाललेली आहेत? प्रत्येक जण एकमेकावर कुरघोडी करण्याच्यासाठी जे लागतं त्या पद्धतीचं मटेरियल तुम्हाला हातामध्ये मिळतं. आता तर त्याची पण गरज नाही. आता सगळं व्हायरल व्हायला लागलंय, डिजिटलायझेशन आलंय, हे सगळं होतंय. आता एकूणच ही जी भांडवलदारांच्या हातातली पत्रकारिता जर घ्यायची असेल, तर लोकसहकार्यातून किंवा लोकांच्या सहभागातून नवा पत्रकारितेचा प्रयोग करण्याचे दिवस आले आहेत का? कारण की भांडवलदार तर आपली बाजू मांडणार नाही आणि मग लोकांनी स्वतःहून येऊन स्वतःचं लोकमाध्यम उभं केलं पाहिजे. अशा प्रकारची परिस्थिती सध्या आहे का? की त्यामुळे लोकांचे प्रश्न समोर येतील आणि पत्रकारिता जो वसा आहे, तो पुढे चालू राहील? मला नाही वाटत नियर फ्युचरमध्ये आता आगामी काळामध्ये हे काही असं काही होईल असं मला वाटत नाही. कारण काय आहे त्याच्याकरता ज्या पद्धतीची तुमची मानसिकता हवी आहे, ती मानसिकता आता राहिलेली नाही पूर्वीची. ती निष्ठा राहिलेली नाहीये, लोकांमध्ये प्रामाणिकपणा राहिलेला नाहीये. वर्तमानपत्र असो किंवा कुठलीही प्रसार माध्यमं असो त्याबद्दल. तर त्यामुळे मला असं वाटतं, की येणाऱ्या काळामध्ये, नजीकच्या भविष्य काळामध्ये असा आमूलाग्र बदल, की एकदम धंदेवाईक पासून वसा घेतलेल्या पत्रकारितेपर्यंत पत्रकारिता जाईल, असा एवढा मोठा असा परिणाम होईल असं लगेच मला वाटत नाही. पण मग काय भविष्य असेल येणाऱ्या काळामध्ये पत्रकारितेला? पत्रकारिता ही अशीच म्हणजे सत्ताधाऱ्यांची दासी बनून गोदी मीडिया म्हणून ज्याला नाव दिलं गेलेलं आहे, तशी कुठल्यातरी कुणाच्या तरी कुशीत किंवा मांडीवर बसूनच पत्रकारिता करत राहील? हो, तसंच होणार आहे. तसंच होणार आहे. म्हणजे हे सगळं चित्र जोपर्यंत बदलत नाही आणि त्याला इतक्या थोड्या अवधीमध्ये ते बदलणं शक्य नाही. जेव्हा लोकांनाच अनुभव येईल, की अरे हे काही आपल्यासाठी नाहीये. तेव्हा लोकच हळू-हळू स्विच ओव्हर करतील दुसरीकडे, की हे हे अशा पद्धतीचं वर्तमानपत्र आपल्याला नकोय.
असं पण मग आता ही लोकांना जी जाणवलं. समाज माध्यमांवरती जी पत्रकारिता चालू आहे आणि काही लोक या व्यावसायिक पत्रकारितेच्या विरोधात, म्हणजे एक चांगली पत्रकारिता म्हणून घेऊन उभे आहेत, तर त्यांच्या संदर्भात तुम्हाला काही भवितव्य वाटतं की नाही? मग रवीश कुमार सारखे लोक असतील किंवा हिंदी सत्य हिंदी सारखे लोक असतील, आशुतोष सारखे लोक असतील, आम्ही मॅक्स महाराष्ट्र सारखा प्रयोग करतोय महाराष्ट्रामध्ये, तर यातनं काही लोक पत्रकारिता पुढे येण्याची शक्यता आहे का? हो, नक्कीच आहे. आणि काय आहे, प्रत्येकालाच आपल्या सर्वसामान्य लोकांना तर वाटतच आहे ना, की चांगल्या पद्धतीची पत्रकारिता हवी आहे म्हणून. आणि त्यामुळेच रवीश कुमार वगैरे सगळे ह्या लोकांना ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतोय लोकांचा, हम्म. त्याचा अर्थ तोच आहे, की आम्हाला अशा पद्धतीची पत्रकारिता हवी आहे. हे प्रत्येकाला मनातून वाटतंय. म्हणून त्या पद्धतीची पत्रकारिताच आता करायला हवी आहे. असं पण त्याच्यात आता जोपर्यंत आपली ही भांडवलदारी व्यवस्था आहे, तोपर्यंत तर आपण आमूलाग्र बदल करू शकत नाही. पण हळू-हळू लोक स्विच ओव्हर होऊ शकतात. बरोबर. धन्यवाद राहीजी, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी या मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने संवाद साधला आणि त्या संवादामध्ये तुम्ही तुमचा एकूण प्रवास आणि पत्रकारितेच्या संदर्भातली जी मतं आहेत ती अतिशय सडेतोडपणे मांडली. ह्या होत्या राही भिडे, माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार, ज्यांच्याशी आपण पत्रकार दिनाच्या निमित्तानं बोलत होतो. पत्रकारितेची परिस्थिती सध्या चिंता करण्यालायक आहे. आपण ही चिंता करण्यालायक जरी असली तरी ही बदलण्यालायक नाही का? तर ही बदलता येऊ शकते, कारण परिवर्तन हा एकूणच असणाऱ्या सृष्टीचा नियम आहे. कुणीही इथे कायमचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. त्यामुळे कितीही मोठा शत्रू असला, कितीही परिस्थिती वाईट असली, तरी जसं म्हणतात की उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. तर पुन्हा आपण आपल्या मनातल्या सत्याचा, प्रामाणिकपणाचा आणि जिद्दीचा आणि ध्येयाचा जर प्रकाश घेऊन पत्रकारिता करत राहिलो, तर अशक्य असं काहीच नाही. सर्व काही शक्य आहे आणि तोच वसा घेऊन मॅक्स महाराष्ट्र या संदर्भात वेगवेगळ्या पत्रकारांशी बोलतो आहे. तुम्हाला नेमकं आजच्या पत्रकारितेबद्दल काय वाटतं? तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.